गँग्स ऑफ वासेपूर, शूटआउट एट वडाला, डी डे, मस्त में रहने का नावाची एक फिल्म होती जॅकी आणि नीना गुप्ताची, सॅम बहादूर, ॲनिमल, सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ, द ग्रेट इंडियन फॅमिली, जरा हटके जरा बचके, IB71, जोरम, राम सेतू, रक्षाबंधन, गुडलक जेरी, द कोर्ट, हिलारो, दशक्रिया, छावा, केसरी, पृथ्वीराज, सोन चिडिया, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तुंबाड, भूल, भावेश जोशी, रेडू, डॅडी, काबिल, सात उचक्के, रंगा पतंगा, तमाशा, बॉम्बे वेलवेट, मेरेटिया गँगस्टर, जज्बा, मसान, द NH10, मुंबई सागा, शाहिद, सात खून माफ, ओंकारा. मला ना असं काहीतरी ते मेकअप काय असतं ना ते शिकायचं. कॉल आला 2 ते 2.5 महिन्यानंतर की शूटिंग आहे, तू ये. इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला बेसिक टेक्निक शिकवतील, पण शेवटी तुमचा काय विचार आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. पण म्हणावी तशी मराठी मुलं या इंडस्ट्रीमध्ये नाही. आज पूर्ण इंडस्ट्री हिंदी मराठीचा जर बेस घेतला तर मुंबई आहे. या ऍक्टर्सचे इंटरव्ह्यूज असतात किंवा डायरेक्टरचे इंटरव्ह्यू होतात फिल्मशी रिलेटेड, त्यावेळेला कुठेतरी आमच्या नावाचा उल्लेख करावा. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ॲक्टर्सना त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये घेऊन जाण्यासाठी काम करणारा हा एक आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाई यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया. एखादी फिल्म आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामधले ऍक्टर ऍक्ट्रेसेस आपल्याला माहिती असतात, डिरेक्टर्स माहिती असतात, पण मेकअप आर्टिस्टची नावं आपल्याला माहितीच नसतात. पण तुमचा मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रवास कसा सुरू झाला की आपल्याला या फील्डमध्ये जायचंय हे ठरलं होतं आधीच? नाही, मी ॲक्च्युली रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे. रुईयाला असताना 1998 साली मी एकदा सहज आपलं घराच्या जवळच्या एका सलूनमध्ये गेलो हेअरकट करायला म्हणून. तर त्यावेळेला तिथे ना मायापुरी आर्टिकल यायचे, म्हणजे फिल्मी मॅगझिन म्हटलं की मायापुरी तिथे पडलेलं असायचं. मग ते मायापुरी मॅगझिन असं सहज चाळत होतो मी. तर ते चाळता चाळता एक आर्टिकलवर मी येऊन थांबलो. तर ते आर्टिकल होतं विक्रम गायकवाड म्हणून खूप मोठे मेकअप आर्टिस्ट, लेजंड मेकअप आर्टिस्ट, त्यांच्याबद्दल ते आर्टिकल होतं. तर ते मी क्युरियोसिटी म्हणून मी वाचायला लागलो. तर ते वाचता वाचता आणि मामुटी ॲक्टर जे साऊथचे मल्याळम ॲक्टर आहेत, तर त्यांनी आंबेडकर बनवलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लुक त्यांनी दिला होता त्यांना, आणि डॉक्टर जब्बार पटेलांनी ती डिरेक्ट केली होती फिल्म. तर ते क्युरियोसिटी म्हणून मी ते वाचत तर विक्रम सरांचा एक दाढीमधला असा फोटो आणि ते मामुटींचा मेकअप करतायत, तर ते इंटरेस्टिंग वाटलं मला. सो ते वाचत पूर्ण आर्टिकल वाचलं आणि मग असा एक थॉट येऊन गेला मनामध्ये की म्हणजे असंच काहीतरी आपण इंटरेस्टिंग आयुष्यात वेगळं काहीतरी करायला पाहिजे. तोपर्यंत मेकअप कशाशी खातात ते पण मला माहिती. म्हणजे काय असतो मेकअप, तर मेकअप म्हणजे काय, पावडर आणि ती लिपस्टिक, बस या 2 गोष्टी आपल्याला माहिती त्या वयापर्यंत, म्हणजे FYBA ला असताना. आणि मग त्याच्यानंतर झालं, मग ते आपलं कॉलेज, आपलं SY आणि TY चालू आहे सगळं. TY झालं. वडील माझे शिक्षक होते महानगरपालिकेमध्ये. तर माझा प्रवास असाच होता की 12वी झाली आहे, तर 12वी झाली तर DED करायचं आहे. बरं, 12वीला पर्सेंटेज कमी होते. मग म्हटले आता 12वीला तर तू काय दिवे लावलेत, पर्सेंटेज कमी मिळालेत, आता गपचूप BA करायचं, BA नंतर BED करायचं. तर आता तुला साठे कॉलेजला होतो, तर तिथे जरा मस्ती करण्यामध्ये माझं 1 वर्ष वाया गेलं. मग त्यांनी रागामध्ये मला म्हटले, नाही तुला इथे जर राहिलंस तर तू ग्रॅज्युएशन करशील असं काय मला वाटत नाही. कारण दिवसभर आम्ही कॉलेजच्या नावाने जायचो आणि आपलं कॅरम खेळत बसायचो जिमखान्यामध्ये. तर ते अख्खं वर्ष माझं तसंच गेलं वाया. पण डेस्टिनी पण आपल्याला कशी कुठे घेऊन जाते आपल्याला माहित नाही. मग तिथून वडील म्हटले, नाही ते तू सगळ्या त्या टपोरी मुलांच्या नादाला लागलायस, तुझं काही खरं नाही, तू आता गपचूप रुईया कॉलेजला मी तुला धाडतो. आणि वडील रागीट होते तसे. तर म्हटलं जाऊन दे बाबा, मार तर नाही पडला, कमीत कमी वाचलो, जाऊन दे आपण जाऊ कुठेतरी दुसऱ्या कॉलेजला, म्हणजे बाकीचं आता ओरडायचं थांबून जाईल. मग मी आपला आलो रुईया कॉलेजला FYBA पासून. मग तेच FYBA ला ते आर्टिकल वगैरे वाचलं, मग ते BA झालं. BA ला मला बरं BA आणि BEDचं ऍडमिशन घ्यायचं, याच्यामध्ये 1 वर्षाचा कंपल्सरी तुम्हाला गॅप लागतो. म्हणजे ते त्यांचं ते काय म्हणतात त्याला, अकॅडमिक इयर पुढे मागे असतं, त्याच्यामुळे तुमचा तो होऊनच जातो गॅप BA नंतर.
मग म्हटलं त्या वेळेत काय करायचं तर बरं रुईयाला यायचं चालूच असायचं. म्हणजे कॉलेज झालंय तरी रोज ट्रेन पकडायची आणि रुईयाच्या नाक्यावर यायचं. म्हणजे आठवड्याला 4-5 दिवस तर यायचं. मग असं करता करता माझा एक सिनियर मित्र आपला रुईयाचाच आपला जनरल सेक्रेटरी होता NSSचा, तो संदीप मयेकर म्हणून. तर संदीप माझा चांगला मित्र. तर मी त्याला म्हटलं अरे ना असं मला ना असं काहीतरी ते मेकअप काय असतं ना ते शिकायचं. मला म्हटलं मला असं काहीतरी ते मेकअप वगैरे असतं ना पिक्चर लाईन मध्ये करतात तसं काहीतरी शिकायचं. तर तो म्हटला की अच्छा मेकअप शिकायचं तुला. मी म्हटलं हा. म्हटलं तू एक माणूस मला फक्त ओळख करून दे, बाकीचं मी पुढे बघतो काय करायचं. तर त्याने मला त्यावेळेला तो सारेगमा प्रोग्राम चालायचा मराठीचा गाण्याचा. तर तिथे एक सनी दादा म्हणून एक मेकअप आर्टिस्ट होते जे झीचे इन हाऊस आणि हे सारेगमा असे मोठे मोठे कार्यक्रम करायचे. तर संदीप जो होता तो तिथे फोटोग्राफर जो असतो मेन फोटोग्राफर त्याचा असिस्टंट होता. आणि संदीप खूप बोलका आणि सेक्रेटरी वगैरे म्हटल्यावर त्याचं कम्युनिकेशन लोकांबरोबर खूप चांगलं असायचं. तर मग संदीपने माझं नाव त्यांना रेकमेंड केलं. तो म्हटलं की असा एक मुलगा आहे त्याला शिकायचं आहे तर तुम्ही त्याला शिकवा. आणि मग मी त्याला म्हणजे मग घेऊन गेला मला त्या प्रोग्रामला आणि मग इंट्रोडक्शन वगैरे करून दिलं त्याने. इंट्रोडक्शन केल्यानंतर ते म्हटले हां ठीक आहे, नंबर वगैरे दिला आणि म्हटलं ठीक आहे तू मला कॉल कर. त्यावेळेला आपल्या घरी लँडलाईन नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. 2002 सालची गोष्ट सांगते. मग रोज रात्री 10:30 वाजता त्यांना कॉल करायचा की दादा PC वरून कॉल करायचा आणि दादा शूट आहे क्या. अरे नाही कुछ शूट नाही. असं जवळजवळ 2 ते 2.5 महिने झालं. त्या 2-2.5 महिन्यानंतर मग त्यांना मी म्हटलं अरे तुम्हाला जर मला कॉल करायचा असेल तर कसं करणार. म्हणून मग मी समोर आमचा जो काय म्हणतात त्याला आपण केअर ऑफ नंबर असायचा तो दिला. म्हणजे चाळीत आम्ही राहायचो त्यावेळेला. समोरच्या घरातला केअर ऑफ नंबर दिला आणि आमचं 1+1 असं चाळीतलं घर होतं. तर आम्ही दोघे भाऊ वर झोपायचो. तर एक दिवस असा तो कॉल आला 2 ते 2.5 महिन्यानंतर की शूटिंग आहे तू ये. जो सकाळी कॉल आला आणि अर्जंटमध्ये त्यांचा कोण असिस्टंट यायचा होता तो आला नाही, काहीतरी झालं त्याच्यामुळे सकाळी कॉल आला आणि मी झोपेत होतो. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे असा उठलो की अरे बापरे काय म्हणजे लॉटरी लागली आपली. आणि मग तिथून ते फर्स्ट डे मडला काहीतरी आमचं एक शूट होतं मग ते झालं. मग असं जवळजवळ महिन्यातनं 10 दिवस शूटिंग सुरू झालं माझं. 8, 10, 12 दिवस शूटिंगचे दिवस मी भरायला लागलो. माझा पर डे होता 20 रुपये दिवसाला. मग तो 35 रुपये, मग 50 रुपये, मग 100 रुपये असे पर डे गेलेच 3-4 महिन्यात वाढत. मग जवळजवळ 5-6 महिने मी ते सनी दादा आणि त्यांचे एक मोठे भाऊ आहेत पप्पू दादा म्हणून, तर त्या दोघांना मी एक 6 महिने असिस्ट केलं. पण मला काहीतरी जरा वेगळं करायचं होतं आणि मला सतत असं वाटायचं की अरे ज्या माणसामुळे मी याच्यामध्ये आलो, या इंडस्ट्रीमध्ये आलोय, मला त्या माणसाला बघायचं आणि त्या माणसाबरोबर काम करायचं. विक्रम दादांबरोबर. आणि तिथे मन नाही लागायचं माझं. ते जे काही शूट असायचं, अरे म्हटलं हे नाही करायचंय मला काहीतरी वेगळं. जसं त्यांनी कसं ते ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, म्हणजे मामुटीला आंबेडकरांचा लुक दिला होता, सो म्हटलं तसं काहीतरी करायचंय मला. मग मी म्हटलं मग मी ना त्याच्यानंतर शोध घ्यायला लागलो. बरं आता सोशल मीडियामुळे किंवा एखाद्याचा नंबर काढणं सहज शक्य आहे. तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये टाकलं, एखाद्या फिल्मच्या ग्रुपमध्ये टाकलं, हा याचा नंबर पाहिजे तर सहज मिळतो. त्या डिक्शनरीज असतात त्याच्यात मिळतो. पण त्यावेळेला नंबर इझिली मिळणं शक्य नव्हतं. बरं त्यांच्या ओळखीचा एखादा माणूस माझ्या ओळखीचा नव्हता, त्याच्यामुळे फार टास्क होतं त्यांचा नंबर शोधणं हे. मग मी शेवटी ना एकदा म्हटलं अरे याच्यात काही मजा नाही आहे आता जे मी करतोय. तर मी शेवटी उठलो, बॅग भरली आणि पुण्याला गेलो निघून. म्हटलं आपण काहीतरी, आपलं ग्रॅज्युएशन झालंय, आपण काहीतरी मेकअपचा कोर्स करू. तर आता कसे सगळीकडे कोर्सेस असे भरमसाठ, म्हणजे प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला 4 ते 5 जण मेकअप शिकवत आहेत, कोण हेअरस्टाईल शिकवतोय. तेव्हा तेवढं नव्हतं किंवा ते आमच्या माहितीत नव्हतं किंवा चांगला कोर्स करायचा तर कुठे करायचं. आता तुम्ही गेलात तर हकीम हलीम, तुमचं बी ब्लंट, असे मोठ्या ठिकाणी तुमचे मेकअप हेअरचे क्लासेस चालतात. 3 लाख 5 लाख असं भरून तुम्ही क्लास करू शकता.
तर त्यावेळेला मला काहीच माहीत नाही, म्हणजे कुठे करायचा कोर्स, कसं शिकायचा मेकअप. तर मग म्हटलं बरं, तेवढं माहीत होतं मला की विक्रम गायकवाड पुण्यात राहतात आणि पुण्याला एक इन्स्टिट्यूट आहे, फिल्म इन्स्टिट्यूट. तिथे आपलं ग्रॅज्युएशन झालं तर एखादा आपल्याला कोर्स आहे का आपण चेक करू, त्याच्यासाठी म्हणून मग मी पुण्याला गेलो. पुण्याला गेलो, मग 4-5 दिवस ते सगळं शोधलं त्यांना, मला कसा कॉन्टॅक्ट मिळेल, काय होईल. शेवटी मला FTH मध्येच त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला. वा. तिथे मी आज चाललो होतो, 7:30 वाजले होते संध्याकाळचे. आज शिरताना सिक्युरिटीवाल्याने अडवलं, म्हटलं कुठे चाललं. मी म्हटलं नाही, मला जरा आज चौकशी करायची. तो म्हटला कसली चौकशी. म्हटलं मला विचारायचं आहे की इथे मेकअपचे काही कोर्सेस असतात का. तो म्हटलं नाही नाही, इथे मेकअपचे वगैरे कोर्सेस नसतात. सो इथे टेक्निकल कोर्सेस असतात, डिरेक्शनचा कोर्स, स्क्रिप्टचा, ॲक्टिंगचा, आर्ट डिपार्टमेंटचा कोर्स. म्हटलं हे मेकअपचे काही इथे कोर्सेस नाही आहेत. मग मी म्हटलं झालं, एक विषय तर संपला. म्हटलं आता काय. मग त्यालाच विचारलं, म्हटलं विक्रम गायकवाड नावाचे खूप मोठे मेकअप आर्टिस्ट इथे राहतात, मला त्यांचा नंबर कुठून मिळेल. मग त्याने म्हटलं अच्छा, विक्रम गायकवाडांचा नंबर पाहिजे. मी म्हटलं हो, कारण विक्रम सर 1983 to 1987 तिथे शिकवायला पण होते, ॲज अ फॅकल्टी पण होते. हां, इन्स्टिट्यूटवर. के मोहन नाही, मोठे मेकअप आर्टिस्ट होते, त्यांना ते असिस्ट करत होते त्या 4 वर्षामध्ये. त्यांचं नाव नाही मला आठवत आहे. तर ते म्हटले ठीक आहे, थांब तू इथे बस. तर ती सिक्युरिटीची केबिन असते, त्याच्यात मी आपला बॅग घेऊन आपला बसलो. मग त्याच्यानंतर तो गेला आतमध्ये आणि 1 तास झालं. म्हटलं हा विसरलाय का, हा आतच कुठे राहतो तिकडे त्या रूमवर गेलाय का कळत नाहीये. म्हटलं हा बहुतेक विसरलाय. तरी पण मी आपला पेशन्स ठेवून, बरं त्यावेळेला आपल्याकडे काही मोबाईल बिल काही नाही. थांबलो आपला 1 तास. पण तो आला शेवटी 1 तासाने. 1 तासाने आल्यावर त्यांनी मला एका कागदावर लिहिलेले 2 नंबर दिले. तर म्हटलं अरे कामच झालं. तर मी बाहेर निघालो. तो माझा एक मित्र येणार होता मला पिकअप करायला, म्हणजे मी थांबणार होतो त्या दिवशी त्याच्याकडे. तर म्हटलं तोपर्यंत काय करायचं, याला 20 मिनटं लागणार द्यायला. सो मी बाहेर गेलो आणि PC वरनं कॉल केला त्यांना. तर आता एवढ्या मोठ्या माणसाला लगेच मोबाईलवर कसा कॉल करायचा, म्हणून मी आपला लँडलाईनवर केला कॉल आणि त्यांनी नेमका उचलला. बरं ते नेहमी असे घरी नसतात, पण त्यावेळेला ते होते. मग उचलला. मी म्हटलं सर असं असं मी श्रीकांत देसाई बोलतोय, मी मुंबईवरून आलोय खास तुम्हाला भेटायला. ते म्हटले अरे बापरे, तू मुंबईवरून आलायस का मला भेटायला. मी म्हटलं हो सर. आणि म्हटले की मला ना आता माझं तिथे एक अवॉर्ड फंक्शन आहे झीचं, तर मला अवॉर्ड घ्यायला मी मुंबईला चाललोय. मी म्हटलं ठीक आहे सर, मग एक काम करतो की तुम्ही मला मुंबईत असाल तेव्हा मी मुंबईत तुम्हाला भेटतो. मग त्यांनी परत काहीतरी विचार केला. म्हटले नाही नाही, तू एवढ्या लांबून आलायस भेटायला, तर एक अर्धा तास आहे माझ्याकडे, तर तू तिकडे वनाज कंपनी कोथरूडच्या इथे हॉटेल किनारा, म्हटले तू तिकडे ये, आपण तिथे भेटू. मग तिथे आमची पहिल्यांदा भेट झाली आणि म्हटले की ठीक आहे, तू माझ्याबरोबर कर काम. आणि असं होतं त्यावेळेला त्यांची सिच्युएशन की त्यांना मुंबईत कोणतरी त्यांचा एक चांगला माणूस पाहिजे होता की त्यांची सगळी कामं अरेंज करेल, सगळी जी काय मीटिंग्स कधी अटेंड करायचे आहेत किंवा त्यांचे इनवॉइसेस किंवा त्यांचं काय जे काय काम असेल ते सगळं काम प्लस शूटिंग. मग ते म्हटले की ठीक आहे तू जॉईन हो. मग तेव्हा मी त्यांना जॉईन झालो आणि मग माझी पहिली फिल्म होती द डान्स लाईक अ मॅन. NFDCने ती प्रोड्यूस केली होती आणि पॅमेला रुक्सन नावाची डायरेक्टर होती जिने ट्रेन टू पाकिस्तान नावाची एक फिल्म केलेली. तर तिची ती फिल्म होती. त्याच्यात अरीफ झकेरिया आणि शोभना म्हणून जी साऊथची ॲक्ट्रेस आहे ती, तर ती माझी पहिली फिल्म. मग ती फिल्म झाल्यानंतर लगेच ते माझं शेड्यूल झालं एक 30-35 दिवसाचं होतं. मग 1-1.5 महिन्याच्या गॅपनंतर मग कमर्शियली जी फिल्म असते ती लेजंड ऑफ भगतसिंगमध्ये मी पार्टली काम केलं होतं. फुल फ्लेज फिल्म नव्हतो मी तिकडे. थोडे 15-20 दिवसाचं शूटिंग मी द लेजंड ऑफ भगतसिंग जे आहे त्याचं केलं. आणि मग काय सरांबरोबर म्हणजे ओमकारा झालं, त्याच्यानंतर अल्लाह के बंदे नावाची एक फिल्म झाली, कमीने, सात खून माफ, मकबूल, रंग दे बसंतीला पण होतो मी, दिल्ली 6ला होतो. तर त्याच्यामुळे मला काय झालं की डायरेक्ट मला मोठं प्लॅटफॉर्म मिळालं. मोठं प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे ना माझी भीती नाहीशी झाली. म्हणजे कुठे किती मोठा ॲक्टर आला तरी मी त्यांना सहज त्याच्यासमोर उभा राहून मी माझं काम करून निघू शकतो, तेवढा कॉन्फिडन्स माझ्यात आला. त्याच्यानंतर सरांच्या डोक्यात काहीतरी असायचं, म्हणजे कोणाला बघितलं की त्यांचं काहीतरी काय थॉट्स असायचे
ते काय माहीत नाहीत मला. किंवा श्रीकांतला जर घेऊन गेलो तर फिल्म म्हणजे फिल्म्ससाठी माझं लकी असतं किंवा माझं काम होऊन जातं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी फिल्म्सला मला घेऊन जायचे ते. त्याच्यामुळे मी आपला काय असिस्टंट, मी आपला तोंडातनं एक शब्द नाही काढायचो, मी आपला फक्त बसून राहायचो हाताची घडी घालून. सुभाष घई, राजकुमार संतोषी यांच्या मीटिंगला मला असे बसवायचे ते. त्याच्यामुळे सर बोलतात कसे, कसं इम्प्रेस करतात डायरेक्टरला, बोलण्यामध्ये काय गोष्टी येतात सरांच्या, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स बरोबर मीटिंग कशा करायच्या ते मी शिकलो, कारण मला बऱ्याच ठिकाणी ते घेऊन गेले. आणि मग 2010ला 8-9 वर्ष मी सरांना जवळजवळ असिस्ट केलं. 9 वर्षानंतर मला 7 खून माफ नावाची फिल्म केली. 7 खून माफ नावाची फिल्म केल्यानंतर मला एक कॉल आला की अनुराग कश्यपची अशी एक फिल्म सुरू होतीये, सो ॲज अ मेकअप डिझायनर तू करणार का? तर मी म्हटलं मी तर अजून काय विचार नाही केला इंडिपेंडेंट करिअर सुरू करायचा वगैरे, पण म्हटलं ठीक आहे, मी सरांना विचारतो की मी करू का म्हणून. कारण मी असा विचार केलेला की नुकतंच घर घेतलं होतं, काही मित्रांकडनं त्यांच्याकडनं पैसे घेऊन फ्लॅट विकत घेतला होता. तर म्हटलं आता जे पैसे मिळत आहेत त्याच्या कमीत कमी 2-3 पटीने जास्त पैसे इंडिपेंडंट केल्यावर मिळतील. आणि इथले पैसे सगळे एकदा झाले फेडून की म्हटलं परत सरांना सांगायचं हा ठीक आहे, मी आता म्हटलं मला असं कोण ओळखतं इंडस्ट्रीमध्ये, एक फिल्म देत आहे ठीक आहे, मग एक फिल्म झाल्यानंतर काय, त्याच्यानंतर जैसे ते आपला सरांबरोबर. आणि माझं असं काहीच नव्हतं, माझं सरांवर एवढं प्रेम की मला असं वाटायचं की आयुष्यभर मी यांच्याबरोबर राहिलो ना तरी मला चालणार आहे. त्याच्यामुळे मला काही विचारच नव्हता आला की इंडिपेंडेंट करायचा किंवा काय. तर ते झालं. मग माझी मीटिंग सक्सेस वगैरे झाली, सगळे लुक वगैरे झाले. बरं, पहिलाच तो दणका असा होता वासेपूरचा की म्हणजे मला झालं की आता हे 3.5 महिन्याचं प्रोजेक्ट आहे, हे संपलं की आता सरांना भेटायचं आणि सांगायचं की सांगा आता काही प्रोजेक्ट असेल तर. पण मग मनोज वाजपेयींनी काय केलं, तो म्हटलं अरे श्रीकांत एक काम, ते बघितलं सगळं माझं काम कसं आहे काय ते. मग म्हटलं की श्रीकांत एक डायरेक्टर है उसको मैं तेरा नाम रेकमेंड करता हूँ, तो तू जाके एक मीटिंग करके आ जा. मग ती लंका नावाची एक फिल्म होती, मकबूल खान म्हणून डायरेक्टर होता, मग ती फिल्म केली. मग म्हटलं चला आता 2 झाल्या, आता पण 7-8 दिवसाचा ब्रेक घेऊ आणि दादांकडे जाऊ आणि दादांना सांगू हा चला आता करतो मी जॉईन परत. तर तो म्हटलं 7 दिवसात परत फोन आला, एक काम कर, संजय गुप्ता को मैंने तेरा नाम रेकमेंड किया है, तो उसका कोई एक बड़ा प्रोजेक्ट चालू हो रहा है और उसको मेकअप डिजाइनर चाहिए, तो तू जाके मिल के आ. म्हटलं ठीक आहे सर. गेलो तर शूटआउट एट वडाला. मग शूटआउट एट वडाला मध्ये जो जॉन अब्रामचा लुक आहे तो मी डिझाईन केलाय. हा, मग तिथे गेल्यानंतर बघितलं तर अरे बापरे सगळे मोठे स्टारच आहेत. म्हटलं आणि बरं हे फिल्म म्हटलं 80-85 दिवस आहे म्हणजे साधारण वर्ष घेणार. मग ती फिल्म केली शूटआउट एट वडाला. मग त्याच्यात जॉन अब्राम पासून तुषार कपूर, मनोज वाजपेयी सगळे जेवढे काही पहिल्या ऍक्टर पासून शेवटच्या ऍक्टर पर्यंतचे लुक डिझाईन मी केले. मग त्याच्यानंतर डी डे नावाची एक फिल्म केली जी निखिल अडवाणीने डिरेक्ट केली, अर्जुन कपूर, इरफान भाई वगैरे. मग 4-5 असे मोठे प्रोजेक्ट लागल्यामुळे असं झालं की तोपर्यंत 3-4 वर्षात माझं नाव झालं की मग काही फिल्म असल्या की बोलवायला लागलं. मग एका वर्षात 4-4, 5-5, 7-7 प्रोजेक्ट पण मी केले. क्या बात आहे. आणि ह्या सगळ्यावरती मग विक्रम सरांच्या काय प्रतिक्रिया होती? नाही, मी म्हणजे कनेक्ट असायचो त्यांच्याबरोबर. काही अडचण असली की फोन करायचो त्यांना, किंवा प्रत्येक महिन्यात एखाद्या दिवशी मी शूटवर त्यांच्या कुठे जिथे शूट चालू असेल तिकडे जाऊन भेटायचो. मग ते बघायचे काम, मला ॲप्रिशिएट करायचे की चांगले करतोयस, चांगलं कर, कुठे काय अडचण असली तर मला सांग. तर त्याच्यामुळे मी नेहमी टचमध्ये असायचोच त्यांच्या. आणि त्यांना असं होतं की चला आपण मी जी विद्या दिली आहे आणि तसंच काम करणारा माझा एक शिष्य आज इंडस्ट्रीत उभा राहिलाय, त्याच्यामुळे ते आनंदीच असायचे. माझी जी कला आहे, ज्या पद्धतीचं त्यांची जी लँग्वेज आहे मेकअपची, त्याचप्रमाणे मी काम करतोय म्हटल्यावर ते खुश असायचे माझ्यावर. क्या बात आहे.
म्हणजे मेकअपचा कुठलाही कोर्स न करता ऍक्च्युली विक्रम गायकवाड सर म्हणजे तुम्ही डायरेक्ट एका इन्स्टिट्यूट बरोबरच काम करत होतात, त्याच्यामुळे कुठला कोर्स असा वेगळा करण्याची गरज नाही लागली. आणि दुसरं म्हणजे मी आता जे काही 20 वर्ष इंडस्ट्रीमध्ये घालवले, तर मला पर्सनली असं वाटतं की म्हणजे मी बऱ्याचदा हे उदाहरण देतो, आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा शिक्षक आपल्याला काय शिकवतात, अक्षर ओळख शिकवतात, नंतर त्या अक्षरांपासून शब्द कसे बनवायचे, शब्दांपासून वाक्य कशी बनवायची. पण सगळेच लेखक पहिलीपासून हेच शिकतात, पण लेखक आणि कवी हे मोजकेच होतात है ना. म्हणजे त्या शब्दांचं कवितेत कसं रूपांतर करायचं, किंवा एखादी कथा कशी लिहायची, किंवा एखादी कादंबरी कशी लिहायची, हे शिक्षक नाहीत शिकवत. बरोबर. तसंच मेकअपचं पण आहे. इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला बेसिक टेक्निक शिकवतील, पण शेवटी तुमचा काय विचार आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. म्हणजे एखादा वेडा माणूस आहे तर त्याचे केस कसे आहे, एखादा पोलीस आहे त्याचे केस कसे आहेत, इन्स्पेक्टर त्याचे केस कसे आहेत, त्याची चेहरापट्टी काय आहे, त्याच्या मिशीचा पॅटर्न काय असतो, ACP कसा दिसेल, DCP कसा दिसेल, कमिशनर कसा दिसेल, गुंड कसा दिसेल. मग हे जे काय ऑब्झर्वेशन आहे ते इन्स्टिट्यूट नाही शिकवत. बरोबर. इन्स्टिट्यूट काय शिकवेल, तुम्हाला मिशी कशी चिटकवायची आहे, टेक्निक फक्त टेक्निक. पण ती मिशी डिझाईन कशी करायची हे तुमचं डोकं आहे. आणि मग जेव्हापासून इंडिव्हिज्युअली तुम्ही काम करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर तुम्ही अनेक सुपरहिट फिल्म केले आहेत, तर त्या फिल्म्स बद्दल ऐकायला आवडेल. पहिलं सुरुवातीला असं होतं की बाबा जी मिळेल ती फिल्म घ्यायची, जेणेकरून आपला प्रोफाईल स्ट्रॉंग होईल आणि पैसे येतील आपल्याला 4, ज्या काही भौतिक आपल्या गरजा असतात, घर गाडी हे ते आलं पाहिजे. त्याच्यासाठी सुरुवातीला ज्या फिल्म्स आल्या त्या सगळ्या घेतल्या. त्याच्यानंतर मग मी सिलेक्ट करायला लागलो फिल्म्स. किंवा एखादी छोटी जरी फिल्म आली तरी मग मी काय करायचो की ती छोटी फिल्म आहे, बजेट कमी आहे, पण मग याचा डायरेक्टर कोण आहे, याच्यात प्रत्येक स्क्रिप्ट मी वाचतो. जेव्हा कधी माझ्याकडे एखादी फिल्म येते, पहिल्या असिस्टंट असल्यापासून सरांनी सवय लावली की स्क्रिप्ट वाचायची. आपल्या मेकअप आर्टिस्टला स्क्रिप्ट माहीत असणं गरजेचं आहे. आपण नुसतं ब्लँक होऊन सेटवर जायचं नाही, आपल्याला स्टोरी माहीत पाहिजे. हे कॅरेक्टर काय करतंय, ह्या कॅरेक्टरचा आणि ह्या कॅरेक्टरचा संबंध काय, हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. मग त्याच्यामुळे स्क्रिप्ट वाचण्याची मला सवय होती. मग मी स्क्रिप्ट वाचायचो. एवढे वर्ष आपण स्क्रिप्ट वाचल्यामुळे मला आता ते कळतं की बाबा ही स्क्रिप्ट किती स्ट्रॉंग आहे आणि काय. मग मी नंतर अशा फिल्म सिलेक्ट केल्या. एखादी फिल्म आहे ज्याच्यातनं पैसे कमवायचे, एखादी फिल्म आहे ज्याच्यातनं आपलं नाव झालं पाहिजे. मग जशी कोर्ट झाली, मंटो झाली, त्याच्यानंतर मी हिलारो नावाची एक फिल्म केली. या सगळ्यांना नॅशनल अवॉर्ड आहे. तुमच्या कोर्टला नॅशनल आहे, हिलारोला नॅशनल अवॉर्ड आहे. दशक्रिया एक फिल्म केली, मंटो केली, तर मंटोला आउट ऑफ इंडिया म्हणजे जिथे फेस्टिवल्सला, मोठ्या मोठ्या फेस्टिवलला खूप ॲप्रिशिएट केलं त्या फिल्मला. त्याच्यामुळे मग मी अशा फिल्म्स हे केल्या. मग एखादी यशराजची फिल्म घेतली की ज्याच्यामध्ये बजेट पण चांगलं आहे, मला काम करण्याला पण खूप मोठा स्कोप आहे, माझे खूप लोक पण बिझी राहतील, त्यांचं पण घर चालेल. आतापर्यंत जेवढी काही कॅरेक्टर्स डिझाईन केलेली आहेत किंवा जेवढ्या कॅरेक्टर्सचा मेकअप डिझाईन केलाय, त्यातली तुम्हाला आवडलेली कॅरेक्टर्स कुठली आहेत? मला एकतर सगळ्यात पहिली माझी जी फिल्म होती गँग्स ऑफ वासेपूर ॲज अ इंडिपेंडेंट मेकअप डिझायनर, तर त्याच्यात जेवढे कॅरेक्टर्स होते ते सगळे कॅरेक्टर माझ्यासाठी एकतर चॅलेंजिंग होते आणि ते सगळे कॅरेक्टर मला मनापासून आवडलेले कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर मी मंटो केली. मंटोमध्ये सहादत हसन मंटोचं जे कॅरेक्टर होतं नवाजबाईंना आपण केलं, ते मला एक खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग होतं ते. त्याच्यानंतर मेघना गुलजार ज्या डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर काम करणं हेच एक चॅलेंज आहे. म्हणजे त्या एवढ्या डिटेलिंगमध्ये छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने बघतात ना, की त्याच्यात जर माणूस ज्याच्यामध्ये स्किल आहे तोच त्यांच्यासमोर उभा राहू शकतो, अदरवाईज कारण त्यांना सगळ्याच याच्यातलं सगळं कळतं. तर आता सॅम बहादूर आम्ही केली, तर सॅम बहादूर पण खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे विकी कौशलला सॅम बहादूर म्हणजे सॅम मानेकशॉचा लुक देणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. त्याचं सगळ्यात पहिलं फोटोशूट आम्ही 2018 साली केलं होतं.
2018 साली मेहबूब स्टुडिओमध्ये पहिला आम्ही चेक केलं की विकी सॅम बहादूर कसं दिसेल, कारण कोणी इमॅजिन करू शकत नव्हतं की विकी दिसेल कसं. मग ते मेहबूबमध्ये मी ते सगळं त्याची मिशी आणि ते सगळं डिझाईन, त्याच्यानंतर आयब्रोज कसे असतील, डोळ्याचा कलर काय असेल, बुबुळांचा स्किन टोन काय असेल, हेअरकट काय असेल, ते सगळं मी 1.5-2 तास पूर्ण मेकअप केला त्यांचा वॅनिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर डिरेक्शनला सांगितलं की बोलवा म्हणून मॅमला. तर पहिला ते फोटोशूट होतं, तर बऱ्यापैकी अशा सुरुवातीच्या दिवसामध्ये गुलजार साहेब स्वतः येतात. तर मी ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला मेघना मॅम आणि गुलजार साहेब आले आतमध्ये वॅनिटीमध्ये. तर मला धाकधूक होती, अरे बापरे कसं झालंय, काय झालंय काय माहिती. तर आले आणि असा मिरर होता, विकी असा बसला होता, ते मागे येऊन असे आम्ही सगळे उभे राहिलो विकीच्या मागे आणि ते असे बघायला लागले गुलजार साहेब मिररमध्ये. आणि मेघना मॅम ज्या होत्या त्या एकदम अशा खूप एक्सायटेड झाल्या, म्हणजे त्यांना जे एक्सपेक्टेड होतं ते त्यांना मिळालं. आणि त्या एक्सायटेड झाल्या म्हटल्यावर मेघना मॅमकडे असं त्यांनी बघितलं आणि मेघना मॅम माझ्याकडे बघत होते. तर गुलजार साहेबांनी माझ्या पाठीवर असं असं हे केलं की शाबास, म्हणजे चांगलं केलंयस तू. म्हणजे ते मोठं अवॉर्ड असल्यासारखंच आहे माझ्यासाठी की त्यांनी अप्रिशिएट करणं गुलजार साहेबांनी, जे स्वतः एवढे मोठे लेजंड आहेत. तर ते एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर आता छावा पण एक चॅलेंजिंग काम होतं की संभाजी महाराजांचं कॅरेक्टर पडद्यावर दाखवणं आणि तो लुक आपण करतोय. म्हणजे आता ते शूट करताना ना कधी कधी मनात यायचं की आपण महाराजांचा काळ कधी बघितला नाही, आपण फक्त व्हिज्युअलाइज करतोय, अरे महाराजांच्या काळात असं होतं. तो सगळा काळ आम्ही या 100 दिवसांमध्ये अनुभवला तिकडे. म्हणजे महाराज जर असते आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या राज्याभिषेकाला जर उपस्थित असतो तर कसं फील केलं असतं, ते 4 दिवस आम्ही फील केलं तिकडे. की रायगडाचा तो सेट आणि मग त्याच्यात एक 1500चा क्राऊड, त्यात सगळ्या लोकांना आम्ही रेडी करायचो. माझी टीम 125 लोकांची असायची. क्या बात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, ते बार्बर असायचे, हेअर सगळ्यांचे ट्रिम बिम करायला. आणि 4 दिवस सकाळी 4:30 वाजताचा कॉल टाइम असायचा, ते 9 वाजायचे आम्हाला सगळ्यांना रेडी करायला. आणि तो 4 दिवस म्हणजे आम्ही अक्षरशः ते सगळे ढोल आणि नगाडे ते सगळे वाजायचे. सगळ्या त्या मुली सगळ्या नऊवारीमध्ये छान असं ती चंद्रकोर लावलेली, सगळीकडे त्या फुलांचा सुवास. म्हणजे आम्ही ऍक्च्युअल अनुभवलं की अरे हा राज्याभिषेक जर महाराजांचा झाला असेल तर असाच झाला असेल. त्याच्यामुळे अशा या पिरियड फिल्म करायला मजा येते. जेव्हा आपल्याला एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर डिझाईन करायचं असतं, ज्याला आपण चरित्र भूमिका असं म्हणतो, की बायोपिक जे येतात त्याच्यामध्ये आपल्याला असं काही काम करायचं असतं, तर तेव्हा करताना जास्त चॅलेंजिंग वाटतं का? नक्कीच. आणि माझं स्पेशलायझेशन त्याच्यामध्येच आहे. म्हणजे मला काय म्हणाल की कमर्शियल, ज्या टिपिकल कमर्शियल फिल्म असतात, करण जोहरच्या फिल्म्स, ज्या टिपिकल कमर्शियल फिल्म किंवा अजून काही ज्या प्रॉपर आपण काय म्हणू बॉलिवूड फिल्म्स ज्या असतात, त्याच्यात तेवढं मन नाही रमत माझं. म्हणजे मला असं वाटतं की मला इंटरेस्टिंग काय की मी एखादं कॅरेक्टर केलं, म्हणजे एखाद्या ऍक्टरला मी त्या कॅरेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्म केलं की डायरेक्टरला, म्हणजे डायरेक्टर उडाला पाहिजे बघून, अरे अरे हा असं, अरे हा तोच आहे का. म्हणजे आता 2 ठिकाणी आता मी केलंय. नागराज मंजुळेंची वेब सिरीज चालली आहे, त्याच्यामध्ये सांगतो मी. गिरीश कुलकर्णी जे ऍक्टर आहेत त्यांचा मी असा पूर्ण मेकओव्हर केला की म्हणजे सर एवढे खुश झाले की म्हटले अरे म्हणजे काय केलंयस तू. किंवा आता तो एक झुंड मध्ये जो लीड होता, डॉन जो बनला होता, त्या मुलाला पण मी आता एवढा ट्रान्सफॉर्म केला की तो स्वतःलाच ओळखत नव्हता. तो म्हटलं मी ऐसा भी मग ते त्याच्यामध्ये मजा येते. म्हणजे जर सेटवर गेल्यानंतर एखादा स्पॉट बॉय किंवा एखादा लाईट बॉय यांनी जर तुमचं काम अप्रिशिएट केलं तर समजायचं की तुम्ही काम चांगलं केलंय. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या अवॉर्डची गरजच नाही. जर तिथल्या एखाद्या लाईट बॉयनी म्हटलं अरे दादा, अरे क्या किया है दादा आपने, बहुत अच्छा लग रहा है, ते अवॉर्ड आहे तुमच्यासाठी. सोन चिडिया एक माझी एक खूप
म्हणजे आवडती फिल्म, ज्याच्यात माझं काम पण खूप चांगलं दिसलं आणि फिल्म पण चांगलीच होती ऑब्व्हियसली. अभिषेक चौबेने डिरेक्ट केली होती ती फिल्म. तर त्याच्यात सुशांतचा लुक जो आहे, म्हणजे सगळ्याच ॲक्टरचा डिझाईन आपणच केलं होतं. तर सुशांतचा पहिला दिवस जो होता लुक डिझाईनचा, तर त्याला मी पूर्ण असं ते एक मिशी त्याला एक लावली होती. तर त्या मिशी लावताना डायरेक्टर म्हणा शिका मूछ क्यों लगा रहे हो. मी म्हटलं क्यों, क्या प्रॉब्लम है. मतलब आपको ऐसे लग रहा है कि वो नेट दिखेगा. हाँ मुझे ऐसे थोड़ा सा वो नेट का. मी म्हटलं वो छोड़ दो, वो नेट नहीं दिखेगा. तर सुशांत म्हटलं आपको क्या प्रॉब्लम है, आपको कंफर्टेबल नहीं हो क्या आप मूछ के साथ. तो म्हटलं नहीं कंफर्टेबल नहीं, ऐसे नहीं, मैंने तो ब्योमकेश बख्शी में तो लगाया है मूछ. तो म्हटलं मूछ लगाते, मूछ के सिवाय कॅरेक्टर नाही आएगा, ये फ्लॅट लगेगा. मग मी सांगितल्यावर त्यांनी ती मिशी बिशी लावून घेतली व्यवस्थित. नंतर त्याचे हेअरस्टाईल केले, मी एक पॅच लावला की जेणेकरून असं तो वाटला पाहिजे मातीतला माणूस, तो दरा खोऱ्यांमध्ये असा फिरणारा. मग त्याचा स्किन टोन चेंज केला, मग त्याच्या स्किनवर पूर्ण टेक्स्चर दिलं, उन्हात रापलेलं. आणि बाकी जेवढे पण सगळे कॅरेक्टर होते असंच त्यांना कोणाचे दात रंगवले, कोणाला दाढी मिशी वाढवायला लावली. मग ते ऑन सेट मग त्याला ट्रिम बिम करून ते दरोडेखोर कसे त्या काळात असतील ते सगळं तसे त्यांना लुक दिले. असा एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस ज्यांच्याबरोबर आतापर्यंत खूप काम केलंय आणि छान असे मैत्रीचे संबंध तयार झालेले आहेत? हा, म्हणजे जसं जॉन बरोबर एक चांगलं बॉन्डिंग आहे, रणबीर कपूर बरोबर चांगलं बॉन्डिंग आहे. रणबीर कपूरचं मी तमाशा नावाची फिल्म केलेली, त्याच्यानंतर बॉम्बे वेलवेट नावाची एक फिल्म केली, त्याच्यानंतर आता ॲनिमलला मी त्याचं जे सगळीकडे जे पोस्टर लागले होते, प्रोस्थेटिक मेकअप जो होता त्याचे ब्रुजेस होऊन ते मी केलं होतं. नवाजुद्दीन बरोबर चांगलं एक आपलं ट्युनिंग आहे. म्हणजे सुरुवातीच्या मी नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर जवळजवळ 2006 पासून काम केले. 2006ला आम्ही मनोरमा 6 फीट अंडर नावाची एक फिल्म केलेली. त्या फिल्ममध्ये म्हणजे असे मोजून 4 सीन असतील नवाजबाईंचे. नवाजबाईंना कोण ओळखत नव्हतं. मग वासेपूर, मग त्याच्यानंतर रात अकेली है, त्याच्यानंतर किक नावाची एक फिल्म केलेली, मंटो केली. नवाजबाईंबरोबर एक चांगलं एक बॉन्डिंग आहे की म्हणजे मी आलो तर त्यांना माहिती आहे की श्रीकांत काहीतरी छानच करेल. वा, तुंबाड पण केली ना? तुंबाड मी केली आहे आणि आता तर रिलीज झाली. काय वाटतं त्याच्याबद्दल? तुंबाड ज्या वेळेला आम्ही ऍक्च्युली करत होतो ना, 2012 साली आम्ही शूट केलं होतं ते. 2012 साली शूट केल्यानंतर ते शूट झालं आणि परत एक मला वाटतं वर्ष दीड वर्षाने काहीतरी रिशूट निघालं त्याचं, आणि परत ते रिशूट केलं. आणि मग म्हणजे किती पेशन्स ठेवले असतील की नाही आम्हाला हे प्रोजेक्ट किंवा ही फिल्म आम्हाला अशीच करायची, आम्ही जे व्हिज्युअलाइज करतोय ते अजून आम्ही प्रत्यक्षात उतरवू नाही शकलोय, पण आम्ही गडबडीत ती रिलीज नाही करणार. आणि मग त्यावेळेला ती फिल्म त्यांनी होल्ड केलं आणि मग ती रिलीज केली सावकाश. जेव्हा ते सॅटिस्फाईड झाले पूर्णपणे की बाबा हा आता ही आपली फिल्म आहे. मग आम्हाला शूटिंग करताना आता आम्हाला तसा काही अंदाज नाही आला, पण ज्या वेळेला मी ती स्क्रीनिंगला बघितली फिल्म, म्हटलं अरे काय फिल्म झाली आहे, म्हटलं इंटरनॅशनल इम्पॅक्ट वाटतो या फिल्मचा, म्हणजे बाहेरची लोक ॲप्रिशिएट करतील म्हटलं ही फिल्म बघितल्यावर. आणि लोकांनी फिल्म, पण तेवढं ते प्रमोशन झालं नाही किंवा काही कारणं असतील त्याच्यामुळे ती फिल्म त्यावेळेला लोकांपर्यंत नाही पोहोचू शकली. पण फिल्म ज्यांनी नेटफ्लिक्स किंवा काही OTTवर बघितली असेल कुठे, तर डेफिनेटली ती फिल्म लोकांना खूप आवडली आणि खूप ॲप्रिशिएट पण केली लोकांनी. मग त्याच्यानंतर आता ज्या वेळेला रिलीज झाली फिल्म, तर म्हणजे आपल्याला पण खूप आनंद झालाच, म्हणजे की बाबा आपली फिल्म आहे जी रिलीज झाली आहे. कुठल्या फिल्म अशा आहेत की रिलीज होतात परत, पण ही रिलीज झाली आणि हिट पण झाली, जास्त कमवले. आणि मग असं वाटलं की चला म्हणजे आपल्या फिल्मला योग्य तो न्याय मिळाला आणि जे प्रोड्युसरचे जे काही पैसे लागले होते ते त्याला मिळाले. म्हणजे आता जो प्रोड्युसर आमचा होता त्याला अजून थोडीसे एक उभारी येईल आणि अजून 4 फिल्म तो प्रोड्यूस करेल. त्याच्यामुळे ते पण एक आनंद आहे की बाबा चांगला आहे की फिल्म रिलीज झाली आणि आज लोकांपर्यंत पोहोचते, लोक बघतायत आणि एन्जॉय करतात. कारण ती छोट्या स्क्रीनला बघण्यासारखी फिल्म नाहीये, ती मोठ्या स्क्रीनला जाऊन बघण्यासारखी फिल्म. बरोबर. येस, जेव्हा पण एखादी फिल्म हिट होते त्या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स, त्याच्यामधले ऍक्टर्स जे असतील, डिरेक्टर, रायटर किंवा सिनेमॅटोग्राफर सुद्धा रादर आता
पण मेकअप आर्टिस्ट फारसे पुढे दिसत नाहीत आपल्याला येताना, किंवा त्यांची नावंही माहिती नसतात. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे चला माझा प्रवास तर मी सांगितलं तुम्हाला कसा सुरू झाला आणि काय कुठपर्यंत मी कसा घडत गेलो. पण नंतर म्हणजे काय आत्तापर्यंत असं मला वाटत राहिलंय की म्हणजे आता जसं आपण सगळेच रुईया कॉलेजचे आहोत, आपल्याला माहिती आहे तर प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी एकतर ॲक्टर बनावं किंवा मी डिरेक्टर बनावं. त्याच्या पलीकडे जाऊन मेकअप आर्टिस्ट पण एक असतो, माहिती आहे हे, पण कोणाला वाटत नाही की बाबा चला मी मेकअप आर्टिस्ट बनावं किंवा कॉस्ट्युम डिझायनर बनावं किंवा आर्ट डिरेक्टर बनावं. जर तुमचा आर्ट चांगला आहे तर तुम्ही प्रोडक्शन डिझायनर बनू शकता. त्याच्यानंतर साऊंड इंजिनियर असतो, साऊंड रेकॉर्डिस्ट असतो, त्याच्यानंतर एडिटर असतो. असे बरेच डिपार्टमेंट आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये. VFXचे डिपार्टमेंट्स आहेत. पण ते डिपार्टमेंट मला असं वाटतंय की आता तरी ठीक आहे, म्हणजे आता मागच्या 6-7 वर्षामध्ये हे डिपार्टमेंट पोचतायत. पण म्हणावी तशी मराठी मुलं ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही. आज पूर्ण इंडस्ट्री हिंदी मराठीचा जर बेस घेतला तर मुंबई आहे. सगळे ऑफिसेस मुंबईमध्ये आहेत. सगळी लोक आपले आपले राज्य प्रांत सगळे सोडून मुंबईत येत आहेत आणि त्यांची भरभराट होते. तर मला असं मनापासून वाटतं की अरे मराठी मुलं का नाही आहे त्याच्यामध्ये. तर मराठी मुलांनी जास्तीत जास्त की प्रत्येक जण ऍक्टर नाही बनू शकत, प्रत्येक जण डिरेक्टर नाही बनू शकत. आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, माझं ड्रॉइंग चांगलं आहे तर मी करू शकतो का हे मेकअपचं काम, मला कलरचा सेन्स आहे किंवा मला कपड्याचा सेन्स आहे, तर मी हे असं डिझायनिंगचं काय असतं बाबा मी कोर्स केला आणि मी ॲज अ डिझायनर म्हणून काम करतोय, किंवा माझं हे साऊंडमध्ये माझं चांगलं नॉलेज आहे, मी ऐकण्यामध्ये मी तरबेज आहे, तर त्याच्यामुळे मी साऊंड रेकॉर्डिस्टचं काय असतं का हे बघू शकतो. पण म्हणून मला पर्सनली असं वाटतं की मराठी मुलांनी याच्यामध्ये यायला पाहिजे आणि कुठेतरी 10 आणि 15 हजारावर नोकरी करण्यापेक्षा तुम्ही थोडे वर्ष स्ट्रगल करा, तुमचं स्किल डेव्हलप करा आणि आज बाहेरचे सगळे कमवत आहेत तर तुम्ही का मागे आहात. खरंय. हां, मग आपण टिपिकल मग आपण म्हणायचं की हां हे बाहेरचे येतात आणि आमच्या नोकऱ्या जातात आणि आमचे जे काय स्कोप असतो तो आम्हाला मिळत नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही नाही प्रयत्न करत ना. बरोबर. आपली मुलं अडकली आहेत कशामध्ये की मी सकाळी घराच्या बाहेर जाणार 9 वाजता, 6-7 वाजता घरी येणार, चहा घेणार आणि 1-1.5 तास नाक्यावर जाणार आणि मग माझे जे बुधवार, शुक्रवार, रविवार ठरलेत ते मी गाजवणार आणि मला असं लाईफ पाहिजे. आणि संडेला मी आराम करणार मस्त, ठीक आहे, मटन बिटन चोपणार आणि दुपारची ताणून देणार. म्हणजे आपले प्रॉब्लेम हे आहे. म्हणजे हे काही सगळ्यांचं तर असं म्हणत नाही मी, पण साधारण विचार तो असतो. बरं, आपल्या इकडे भले आपण चाळीत राहणारे असू किंवा 1 रूम किचन मध्ये राहणारे असू, प्रत्येक मराठी मुलाला घर आहे, त्याला खाण्याची आणि राहण्याची सोय झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याला ते टेन्शनच नाही ना. पण बाहेरून येणारा जो माणूस आहे त्याला पहिल्या दिवसापासून प्रॉब्लेम आहे की मला राहायचं कसं आणि खायचं कसं. त्याच्यामुळे तो काय करतो, आल्या दिवसापासून मिळेल त्या पैशात मिळेल ते काम, 12 तास असून दे 14 तास असून दे, तो काम करतो आणि सर्वाइव्ह करतो. त्याच्यामुळे तो चांगला तयार होऊन जातो या सगळ्या ह्याच्यात आणि त्याच्यामुळे आपली मुलं मागे पडत आहेत. आपण ह्या दृष्टिकोनातून कधी बघत नाही त्याच्याकडे. बरं, मग तुम्ही मराठी मुलं बरं मेंटेन पण करायला पाहिजे. जे आता मेकअप आता जी काही मुलं असतात इंडस्ट्रीमध्ये, आता काय झालंय बरेच वर्ष आमच्या इंडस्ट्रीमध्ये ना मुली फक्त हेअरस्टायलिंग करतील आणि मुलं मेकअप करतील असं होतं. म्हणजे मोनोपॉली होती ती. मग ती कोर्टात केस वगैरे झाली आणि मग ते जिंकले. मग आता मुली पण ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून कामं करायला लागली. मग तरी पण मुलांना प्रॉब्लेम असतो काय, आता त्या मुली सगळीकडे मुलीच टेक ओव्हर करायला लागल्या. हा, आम्हाला कामच नाही, मग आम्हाला कोण बोलवतच नाही, हे नाही. पण मग ठीक आहे, हे होणारच आहे.
ठीक आहे. एखादा ॲक्टर किंवा एखादा मेकअप हेड त्याला असं वाटणार की ठीक आहे ना, छान दिसणारी मुलगी माझ्या आजूबाजूला ठेवू का ज्याच्या तोंडामध्ये गुटखा चघळतोय, ज्याच्या घामाला वास येतोय आणि जो म्हणजे कसं ॲक्टर बरोबर राहिलं पाहिजे आपण याचा सेन्स नाही. ॲक्टर जो असतो तो नाही म्हटला तर कमीत कमी 10 करोडच्या वरचा आसामी असतो. ठीक आहे. आपण साध्या घरातनं आलोय, आपण तिथपर्यंत पोचलोय. तुम्ही काही इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेण्याचं पण आपल्याकडे ताकद नव्हती, पण तुम्ही प्रॅक्टिसने चांगले मेकअप आर्टिस्ट झालात. पण ह्या ज्या काही सवयी आहेत ह्या सवयी खूप मॅटर करतात. कारण तुम्ही ॲक्टरच्या 1 फुटापर्यंत जाता, म्हणजे त्याचा चेहरा आणि तुमचा चेहरा याच्यामध्ये 1 फूट डिस्टन्स असतं एवढंच. त्याच्यामुळे तुम्हाला किती हायजीन राहिलं पाहिजे आणि तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंटेबल. मी नाही म्हणत आहे की तुम्ही बाबा 5,000ची पॅन्ट घ्या, तुम्ही 500चीच घ्या, पण ते तुम्हाला असं कॅरी करता आलं पाहिजे. बरं, ती 500ची पॅन्ट कोण तुमची पॅन्ट बघितल्या ओळखत नाही की 5,000ची का 50,000ची, पण तुम्ही प्रेझेंटेबल दिसणं महत्वाचं आहे. तुमचं कलर कॉम्बिनेशन कसं, तुम्ही उठलायत आणि आलायत सकाळी, चप्पल तशीच घातलीये, तसेच आलायत, हेअर कसे तरी, तुम्ही जर प्रेझेंटेबल दिसला नाहीत तर त्याचा विश्वास कसा तुमच्या प्रती त्याचा विश्वास कसा बिल्ड होईल की बाबा अरे याच्याकडे बघून तर हा काही वाटत नाही मला हा काही करेल. ज्याला स्वतःच्याच पर्सनॅलिटी म्हणजे ज्याचं स्वतःवरच प्रेम नाही, स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या लुकवर प्रेम नाही, तो काय मला लुक देणार. बरोबर. मग ह्या गोष्टी पण म्हणजे जी आपली मराठी मुलं आहेत किंवा एकंदरच जी कोण असतील मुलं त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. छावाबद्दल काहीतरी किस्सा. छावाचं असं झालं की सॅम बहादूर केली आणि सॅम बहादूरच्या वेळेला विकीला माहित होतं की छावा पण मीच करतोय म्हणून, कारण जवळजवळ 1.5 वर्ष लक्ष्मण सरांचं आणि माझं बोलणं चाललं होतं या फिल्मला घेऊन. तर विकी म्हटलं की सॅम बहादूरमध्ये विकीला मिशी लावायचो आम्ही आर्टिफिशियल. तर तो म्हटलं अरे ते इरिटेट व्हायचं, म्हणजे ते चिटकवणं आणि ते सगळं. मला म्हटलं श्रीकांत दादा, छावा में ना मैं दाढ़ी वगैरह कुछ लगाऊंगा नहीं है, मैं बढ़ाऊंगा. अच्छा. मग डेडिकेटली त्याने सॅम संपला तसं दाढी वाढवायला सुरुवात केली आणि 6-1 महिने प्रॉपर देऊन त्याने दाढी वाढवली. मग त्याच्यानंतर आमची ती पहिली लुक टेस्ट. पहिल्या लुक टेस्टमध्ये मग मी त्यांना डिजिटल डिझाईन दाखवले काही. मग त्याच्यातनं एक लॉंग हेअरवाला आम्ही फायनल केला की आपण असं जाऊ. मग ते त्याप्रमाणे आमच्या लुक टेस्ट सुरू झाल्या. मग हेअर स्टायलिंग आणि हेअर कटिंग करायला आलिम भाई म्हणून आहे, आलिम हकीम, जो म्हणजे इंडस्ट्रीतला मोठा हेअरस्टायलिस्ट, म्हणजे आजच्या तारखेतला नंबर 1 हेअरस्टायलिस्ट म्हटलं आपण तरी चालेल. म्हणजे आता जेवढे जे काही हिरोज असतात त्यांच्यावर जो हेअरस्टायलिस्ट असतात ते आलिम भाईचीच माणसं असतात. ओके. मग ते आलिम भाईंना आम्ही दाखवलं की आपण असं बघतोय. मग ते दाढी वाढवल्यानंतर मग तो दाढीचा शेप, त्याचे ते कल्ले, मग कुठून मग म्हणजे आमचा जो लुक टेस्ट झाल्या विकीच्या, ती एक लुक टेस्ट आमची 5-6 तास चालायची. अशी आम्ही 3 लुक टेस्ट केल्या होत्या. बापरे. 5-6 तास. बरं, दाढी स्वतःचीच आहे तरी पण. मग ते इथून एवढेच 2 केस काढायचे, मग इथले केस काढायचे, मग इथले काढायचे, की जेणेकरून ती मिशी जी आहे, मिशीचा पीळ तो त्याच्यात मर्ज व्हायला नाही पाहिजे त्या मिशीमध्ये. तो मिशीमध्ये मर्ज झाला तर तो पीळ लक्षात नाही येणार. मग तिथले मागचे केस काढायचे, मग तो पीळ असा द्यायचा की जेणेकरून तो पीळ असा फ्रंटला पण व्यवस्थित दिसला पाहिजे, जेव्हा प्रोफाईल शॉट येईल तेव्हा पण तो व्यवस्थित दिसला पाहिजे. मग ते खालचे इथले केस, मग तो जो अँगल आहे बियर्डचा आणि तो जो जिरे टोपाचा अँगल आहे तो असा दिसला पाहिजे. ते पोर्ट्रेट जे असतात त्या पोर्ट्रेटमध्ये साधारण असं असतं ते. मग ते सेम बॅलन्स करायला आम्ही ते सगळ्या बऱ्याच काय प्रोडक्ट दिसताना असं वाटतं रे हा काय मी बियर्ड वाढवली हा झालं, पण ते तसं नाही. मग तो आयब्रोज, मग आयब्रोज कसे ते कवी थोडे आयब्रोज केले, मग डोळे मोठे कसे दिसतील. म्हणजे नाही म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या चेहऱ्यामध्ये ज्या आम्ही केल्या, पण ते तुमच्या लक्षात येणार नाही. आणि लक्षात न आल्यामुळे असं वाटतं की मेकअप आर्टिस्टने याच्यावर काही कामच नाही केलंय. म्हणजे आपण म्हणतो ना
की ॲक्टरसाठी पण ज्या वेळेला नॅचरल ॲक्टिंग एखादा ॲक्टर करतो त्यावेळेला आपण जास्त त्याला ॲप्रिशिएट करतो की अरे म्हणजे काय काय सुंदर ॲक्टिंग केली, आणि खूप लाऊड केलं तर आपण करत नाही. तसंच मेकअपमध्ये पण आमचा असा मेकअप आहे की तो कळतच नाही मेकअप केलाय. बरोबर. मग त्याच्यानंतर मग केस त्याचे बरं कर्ली हेअर असल्यामुळे ते असे लेंथ अशी मिळत नाही, ते कर्ल होतात आणि वर सरकतात. त्याच्यामुळे मग आम्ही एक्सटेन्शन लावले त्याला असे. ओके. एक्सटेन्शन लावल्यामुळे मग तो लुक अँड फील आला त्याचा. मग अशी चर्चा झाली की अरे बरं आपण काय केलंय की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हा बऱ्यापैकी रेझम्बलन्सच आहे. ठीक आहे. संभाजी महाराजांच्या असे फार जास्त काही पेंटिंग्स नाहीये, तर शिवाजी महाराजांसारखेच आपल्याला ते दाखवायचे होते. मग आम्ही बरंच रिसर्च केला आणि डन केलं की लॉंग हेअर मध्ये दाखवू. पण ज्या वेळेला ते टोप घालतील जिरे टोप त्यावेळेला आपण ते मागे असे टाय करणार त्याला वरच्या बाजूला. म्हणजे जिरे टोप घालून इथे जे असे केस रुळतात ते चांगलं नाही वाटत. मग महाराज जेव्हा घरी आहेत, जेव्हा टोप नाही घातलाय तेव्हा त्यांनी केस ओपन राहिले आहेत, किंवा मुलांशी खेळतायत त्यावेळेला ते तसे ओपन हेअर आहेत. किंवा समजा लढाईमध्ये आहेत, तर लढाईमध्ये ज्या वेळेला वॉर सिक्वेन्स वगैरे आहे, त्या वॉर सिक्वेन्समध्ये ज्या वेळेला ते आपण ज्या स्लो मोशनमध्ये ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ते केस ज्या वेळेला असे हलतील त्यावेळेला ती. बट ते महाराजांचे केस छोटे होते का मोठे होते याचा काही फोटो नाहीये, किंवा काही फोटोजमध्ये आपण बघतो की आहेत केस मोठे, काही याच्यामध्ये छोटे. पण आपल्याला आपला राजा जेवढा सुंदर दिसेल ते पाहिजे. बरोबर. ज्याच्यामुळे आजचा ऑडियन्स जो यूथ आहे त्याला एक उत्सुकता लागून राहिली पाहिजे की फिल्म तर आम्ही बघितली, फिल्म आम्हाला आवडली, त्याच्यानंतर त्यांनी अजून रिसर्च केला पाहिजे, अजून काही पुस्तकं वाचली पाहिजे शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, की मी माझ्या राजाला जेवढा सुंदर दाखवता येईल, जेवढं हिरो तर ते होतेच, त्यांच्यासारखे हिरो कोण नाहीच आतापर्यंत जन्माला आलेत, पण अजून म्हणजे नवीन येणाऱ्या जनरेशनला त्यांचं जे काही कार्य होतं ते सगळं बिंबवण्याचा जो काही प्रकार आहे, तर तो त्याला ह्या फिल्म माध्यमातून पण एक काय म्हणू त्याला एक सपोर्ट म्हणा किंवा ती मदत होईल. तर त्याच्यामुळे काही ठिकाणी काही लोक असतात की जे नुसतंच आक्षेप घेतात की हा हे असे कुठे दिसायचे आणि असे कुठे, तर तुम्ही त्याचा मागचा थॉट बघायला पाहिजे की आम्ही जास्तीत जास्त महाराजांना मोठं करण्याचा प्रयत्न नाही म्हणणार मी, पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग आम्ही त्या ज्या 3 लुक टेस्ट केल्या, मग पहिला दिवस आला शूटिंगचा आणि मी आपल्या गडबडीने विकीच्या व्हॅनिटीमध्ये शिरत होतो, तर सर बसले होते तिकडे, तिथे आमचं कॅटरिंगचं एक टेंट लावला होता, तर लक्ष्मण सर, तर लक्ष्मण सरांनी आवाज दिला इकडे. आलो, म्हटलं हा सर. तर म्हटले श्रीकांत अरे खूप वेळ लागतोय हे एक्सटेन्शन आणि हे सगळं करायला, 1.5-2 तास झाले, लोक व्हॅनिटीतनं बाहेर यायलाच तयार नाहीत, मग काय करूया, कॅन्सल करूया का लॉंग हेअर. मी म्हटलं नाही सर, म्हटलं आत्ता आपण 3 लुक टेस्ट केल्या, तो लुक अचीव केला, आणि म्हटलं आत्ता वेळ लागतोय म्हणून तुम्ही म्हणाल की कॅन्सल करू, पण 15 दिवसांनी 20 दिवसांनी असा एखादा सीन तुम्हाला दिसेल आणि तुम्ही म्हणाल की अरे इथे मला ना ते लॉंग हेअर पाहिजे होते, तर म्हटलं आपल्या हातात काही राहणार नाही. म्हटलं वॉर सिक्वेन्स आहे, ज्यावेळेला तुम्ही स्लो मोशनमध्ये शूट करताय त्यावेळेला जी मजा येईल त्या लॉंग हेअरमध्ये ती मजा नाही मिळणार सर. आज ठीक आहे पहिला दिवस आहे, थोडा डिले होतोय, पण जसं जसं ते हॅबिच्युअल होतील तसं वेळ कमी लागेल. आणि बघायला गेलं तर 100 दिवसाच्या फिल्ममध्ये आपलं 30 दिवसच लॉंग हेअरमध्ये दिसतोय, बाकी तर जिथे प्रॉपर जिरे टोप आहे तिकडे आपण केस ते आतमध्ये फोल्ड करून लपवलेत, त्याच्यामुळे तिथे कुठे दिसणारच नाही आपल्याला, किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणजे 30% फक्त ओपन एअर दिसणार आहे. त्याच्यासाठी आपण कशाला कॉम्प्रोमाइज करा, थोडासा वेळ लागतोय सर, ते करू आपण ॲडजस्ट, पण मजा येईल. मग सरनी विचार केला की बरोबर बोलतोयस, ठीक आहे घ्या वेळ तुम्ही. मग ते
आणि बरेच कॅरेक्टर होते त्याच्यामध्ये, छोटे छोटे बरेच. आणि अशा पिरियड फिल्म्समध्ये काय होतं की माझं जेवढं त्या विकी कौशलवर लक्ष आहे तेवढंच लक्ष मला शेवटच्या ज्युनियर आर्टिस्ट पर्यंत द्यायला लागतं. बरोबर. माझ्या फिल्ममध्ये एक जरी ज्युनियर आर्टिस्टचा चुकीचा पास झाला तर ती गडबड होऊन जाते. मग सगळे बसलेतच चुका काढायला, हा बघा हा आत्ताचा वाटतोय. मग ते 1000 लोक जरी असेल तर प्रत्येकाचे, समजा आताच्या काळात तर प्रत्येकाला हेअर कोण काहीतरी कलर केलेला असतो किंवा कोणीतरी बज कट मारलेला असतो, कोणाची तरी दाढीच अशी असते. मग ते सगळं आपल्याला 400 वर्ष आधी घेऊन जायला लागतं. बरोबर. प्रत्येक ज्युनियर्सला अनेक ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत, डिरेक्टर्स आहेत ज्यांची नावं आपल्याला फिल्म हिट झाल्यानंतर किंवा जे सुप्रसिद्ध म्हणून माहिती असतात, पण मेकअप आर्टिस्ट असे फार कमी आहेत ज्यांची नावं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ऍक्च्युली म्हणजे बरं झालं तू प्रश्न विचारलास मला. ही माझी खंत आहे की म्हणजे आम्ही पण एवढी वर्ष काम करतो इंडस्ट्रीमध्ये, पण जर आम्ही बाहेर पडलो तर आम्हाला कोण नाही ओळखत. ऑब्विसली की आम्ही काही स्क्रीनवर दिसत नाही, त्याच्यामुळे काही आम्हाला लोक ओळखणार नाही. एखादा ऍक्टर 10 वर्ष स्ट्रगल करतोय, तो पण रस्त्यातनं चाललाय, त्याला पण ओळखत नाहीयेत लोक. पण तोच ऍक्टर एका रात्रीत जी रिलीज होते फिल्म शुक्रवारी, तो शनिवारी स्टार झालेला असतो. बरोबर. पण आमच्या बाबतीत ठीक आहे, असं घडू शकत नाही, पण ऍटलिस्ट आम्हाला थोड्या प्रमाणात तरी त्याचं क्रेडिट दिलं जावं. किंवा ज्या वेळेला ऍक्टर्सचे इंटरव्ह्यूज असतात किंवा डायरेक्टरचे इंटरव्ह्यू होतात फिल्मशी रिलेटेड, त्यावेळेला कुठेतरी आमच्या नावाचा उल्लेख करावा. की आता जसं या मोठ्या फिल्म्स आहेत, जसं छावा झालं, जसं सॅम बहादूर झालं, की माझा ऍक्टर जर येऊन उभा राहिला स्क्रीनवर, तो बोलला नाही काही नाही, नुसता कॅमेरा ऑन केला आणि माझा ऍक्टर उभा राहिला, तर पहिलं माझं काम बोलतं. बरोबर है ना. नंतर मग त्याची ऍक्टिंग, मग त्याचे गेस्चर्स, मग तो काय करतोय ते सगळं नंतर आलं. पण सगळ्यात पहिलं जे अपील करतं ऑडियन्सला तो मेकअप आहे. मग आमचं नाव कुठेतरी, बरं जर तुम्ही नुसतं आमचं नाव घेतलं तर त्याने असं मोठा असा काय फरक पडणार नाही किंवा कोणाचा लॉस नाहीये. बरोबर. पण ते क्रेडिट आम्हाला मिळतं की आम्हाला पण बरं वाटतं की हो अरे आपलं नाव घेतलं गेलं. म्हणजे ते कौतुक पर्सनली तुम्हाला सांगून होतं, त्याच्यापेक्षा जर ऑन स्क्रीन किंवा एखाद्या मुलाखतीमध्ये सांगितलं गेलं तर सर्वसामान्य माणसांपर्यंत नाव पोचतं. तेवढंच आम्हाला बरं वाटतं. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फोन येतात आम्हाला की अरे हा तुझं नाव घेतलं या इंटरव्ह्यू मध्ये, तर बरं वाटतं ना आम्हाला. म्हणजे ते आम्हाला ते पण अवॉर्ड सारखंच आहे की आमचं नाव तुम्ही घेताय. किंवा प्रमोशन ज्या वेळेला होतं, त्या पोस्टर शूट ज्या वेळेला होतं, त्या पोस्टरमध्ये तुम्ही आमचं नाव द्यायला पाहिजे. किंवा इंटरव्ह्यू आमचे मेकिंगचे काही क्लिप्स असतील ते तुम्ही दाखवायला पाहिजेत. पण तेवढं म्हणजे मला पर्सनली वाटतं की हो काही ठिकाणी घेतात नावं, घेत पण नाहीत असं नाही, पण सगळ्याच ठिकाणी होत असं नाहीये. आणि ते व्हायला पाहिजे. ज्याचं जे क्रेडिट आहे ते द्यायला पाहिजे. जवळजवळ 20 पेक्षा जास्त वर्ष तुम्ही सिनेमासाठी काम करताय. रंगभूमीसाठी, नाटकासाठी कधी काम केलंय का? नाटकासाठी मी जसं आपल्या कॉलेजची नाटकं होती, त्या कॉलेजच्या नाटकाला माझे जे काही सगळे मित्र होते डिरेक्टर्स, ते बोलवायचे मला. असं स्पेशल काय असेल तर अभिजित खाडेची मी एक एकांकिका केलेली, हिस्टॉरिकल होती ती. त्याच्यानंतर INTला मी काही वेळा गेलोय. त्याच्यानंतर विशेष म्हणजे ज्यावेळेला मी सरांकडे होतो, विक्रम सरांकडे, त्यावेळेला जाणता राजा नावाचं मोठं जे महानाट्य आहे त्याच्यासाठी मी जायचो. म्हणजे आमचं शूटिंग असायचं, ते सकाळचं शूटिंग कम्प्लीट करून संध्याकाळी परत नाटकाच्या प्रयोगाला जायचं. तर त्याचे जवळजवळ मी 35 ते 40 प्रयोग केलेत. तर त्या म्हणजे छावा आणि जाणता राजा, त्याच्यामुळे मला असं झालेलं की सेम अनुभव मी घेतला होता मागे. त्याच्यामुळे माझ्यासाठी असं नवीन काही नव्हतं की बाबा हे नवीनच काहीतरी आलंय माझ्यासमोर. माध्यमं वेगळी होती पण प्रकार तोच होता. ते एवढ्या वर्षामध्ये मी फक्त फिल्मसाठी केल्यामुळे मला ते डिटेलिंग आणि त्या गोष्टी माहिती आहेत. पण मग त्या काळात जसं असिस्ट करताना मग ते गंध कुठले लावायचे, शिवगंध कोणाला आहे, विष्णुगंध कोणाला आहे, मग ते गंधांचे प्रकार, मग डाळ्यांचे प्रकार, ते सगळं त्याचा नक्कीच
उपयोग छावासाठी आपल्याला झाला असं म्हणता येईल. क्या बात आहे. एवढ्या सगळ्या गाजलेल्या फिल्म्स, तेवढीच कॅरेक्टर सुद्धा त्याच्यातली गाजलेली, जी बिल्ड करण्यामागे, ज्यांचा चेहरा तसा कॅरेक्टरला हवा असलेला दाखवण्यामागे तुमचे हात होते, त्यांच्या चेहऱ्यावरती फिरलेले. आणि तो सगळा अनुभव आज ऐकताना खूप मजा आली आणि आम्हाला सुद्धा एक नवीन अनुभव घ्यायला मिळालेला आहे त्या निमित्ताने. आणि इतक्या सगळ्या व्यग्र शेड्यूलमधून आपल्या सगळ्या श्रोत्यांबरोबर, दर्शकांबरोबर गप्पा मारल्यात तुम्ही, त्याबद्दल मनापासून आभार. मी पण तुम्हाला थँक्यू म्हणेन की तुम्ही मला या पॉडकास्टवर बोलवलं आणि याच्यामुळे मला पण व्यक्त होण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे तुमचे पण मनापासून आभार. धन्यवाद. कॅरेक्टर्सचा चेहरा तयार करणारा हा चेहरा तुम्हाला कसा वाटला, त्याच्याबरोबरच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि अर्थातच आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा.